देवाभाऊंनी दिल्लीवारी करावी, देशाची सूत्र हाती घ्यावी. मात्र फडणवीस केंद्रात गेल्यास महाराष्ट्राला शिंदेशिवाय पर्याय नाही. आमदार बच्चू कडूंचं भाष्य. तर कडूंनी बचकांडी वक्तव्य करून युतीत वाद निर्माण करू नये, दरेकरांचा सल्ला. फडणवीस केंद्रात गेल्यास बावनकुळेंकडे सूत्र येतील. शिंदे पुन्हा सीएम होणार नाही. महाजनांचाही रेकॉर्ड खराब. स्वतः फडणवीसच बावनकुळेंची शिफारस करतील. संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी. दिल्लीतून मुख्यमंत्री बनवण्याचे अधिकार संजय राऊतांना मिळालेत वाटतं. बावनकुळे मुख्यमंत्री होणार अशा वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांचा टोला. शिंदेच्या शिवसेनेने केलेल्या ऑपरेशन टायगरचे फोटो समोर. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी फुटेर खासदारांना लोकसभाध्यक्षांकडे नेलं होतं. श्रीकांत शिंदे चार्टरने ओमराजे निंबाळकरांनाही घेऊन गेले होते. मोशीतील शोध मोहिमेदरम्यान 8 पैकी 3 जण दिसले. तिघांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर 9 जणांची सुखरूप सुटका. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यात दुर्घटनेचा आढावा. पिंपरी चिंचवडच्या मोशी दुर्घटनेत विनापरवाना बांधकाम केल्याचा मोठा खुलासा. इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच पूर्णत्वाचा दाखला. पहिल्या दुसऱ्या मजल्यासाठी कोणतीही परवानगी मागितली गेली नाही. मोशी दुर्घटनेतील पीडितांच्या नातेवाईकांचा पिंपरी चिंचवड पालिका अधिकाऱ्यांना घेराव. इमारतीला भेगा पडल्याचे फोटो 2 दिवसांपूर्वी पाठवूनही कारवाई नाही. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. कुटुंबियांची प्रशासनाकडे मागणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरात देणगी मोजणाऱ्या 23 कर्मचाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा. चोरी झाल्यानंतर भाविकांकडून 500 रुपयांच्या नोटांऐवजी 10 आणि 20 रुपयांच्या नोटा दानपेटीत टाकल्याचा प्रकार वाढलाय. पवार कुटुंबात पुन्हा सनई चौघडे वाजणार. पार्थ पवारांचा कायनाधर यांच्याशी साखरपुडा होणार. पुण्यात 29 जुलैला हा सोहळा पार पडणार. हिंगोली जिल्हा पुन्हा भूकंपानं हादरला. अनेक गावांना भूकंपाचा धक्का. 3.5 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाची नोंद. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यातून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ. दिवेघाटात भक्ती, निसर्ग आणि वारकऱ्यांचं अप्रतिम संगम. ज्ञानोबांच्या पालखीचा सासवडमध्ये तर तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरमध्ये मुक्काम असणार. कोल्हापूरच्या कागलमध्ये लव्ह जिहादचा प्रकार. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनंतर तात्काळ पोलिसांची कारवाई. संबंधित मुलीचा शोध घेत पालकांच्या ताब्यात दिलं. पळवून नेणाऱ्या मुलावर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी. राज्यातील 100हून अधिक तरुण पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या जाळ्यात. अंमली पदार्थ, आर्थिक आमिष आणि धार्मिक भावना भडकवून देशविघातक कृत्यांसाठी फितवलं जातंय. एटीएसकडून पालकांना सतर्कतेचं आवाहन. साताऱ्यात घरात डोकावल्याच्या संशयावरून पर्यटकाची हत्या. अक्षय जाधव नावाच्या पर्यटकाला लाथाबुक्क्याने चिखलात तुडवून मारून टाकलं. 4 आरोपींना पाचगणी पोलिसांकडून अटक. भरात पावसाची उघडीप. येवळा, कोल्हापूर, जळगावसह राज्यभरात ठिकठिकाणी चिंताजनक पाणीसाठा. कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीत घट तर जळगावात 38 टँकरनं पाणी पुरवठा सुरू. मुंबईतील उकाड्यात वाढ. तापमानाचा पारा 32 अंशावर. पुढील काही दिवस पारा आणखी वाढण्याची शक्यता. शाळांच्या उपाहारगृहांवर एफडी आयुक्त तुकाराम मुंडेंची नजर. मुख्याध्यापक, बचत गट, शिक्षणाधिकाऱ्यांसोबत बैठक. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि सकस आणि संतुलित आहार मिळणं आवश्यक. सूचनेचं पालन न केल्यास कठोर कारवाईचा इशारा. मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात संरक्षक भिंत कोसळली. जवार फाट्यात भिंत कोसळल्यानंतर रस्त्याच्या कडेला पडल्या भेगा. पावसाने विश्रांती घेतल्याने मोठा धोका टळला. सुरक्षिततेच्या कारणास्तव रस्त्याला बॅरिकेड्स लावले.